मोठी बातमी. दिव्यांगांच्या विशेष शाळांमधील रिक्त व अनुज्ञेय पदे भरण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्याबाबत महत्त्वाचे आदेश. महाराष्ट्रातील दिव्यांगांच्या विशेष शाळा आणि कार्यशाळांमधील रिक्त व अनुज्ञेय पदे भरण्याच्या संदर्भात दिव्यांग सक्षमीकरण विभागाने अत्यंत महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. दिव्यांगांच्या विशेष शाळा व कार्यशाळांमधील रिक्त व अनुज्ञेय पदे भरण्याकरिता ना हरकत प्रमाणपत्र प्रदान करण्याच्या अनुषंगाने दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे सचिव डॉक्टर माणिक गुरसळ यांनी दिव्यांग सक्षमीकरण आयुक्तालय पुणे यांना सविस्तर पत्र पाठवून सक्त निर्देश दिले आहेत. या निर्देशानुसार राज्यभरातील शाळा व कार्यशाळांचा सर्वसमावेशक व सविस्तर डेटा एकत्रित करून आगामी 30 दिवसाच्या आत शासनाला सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शासकीय पत्रान्वये मागविण्यात आलेले प्रमुख मुद्दे व तपशील. नंबर 1. महसूल व जिल्हानिहाय तपशील. महसूल विभागनिहाय, जिल्हानिहाय, उपक्रमनिहाय व कर्मचारी संवर्गनिहाय सविस्तर माहिती सोबत जोडलेल्या गुगल शीटद्वारे भरणे. नंबर 2. नोंदणी व विद्यार्थी संख्या. दिव्यांगाच्या सर्व उपक्रमांच्या नोंदणी प्रमाणपत्र क्रमांक, नूतनीकरण प्रमाणपत्र आणि विशेष शाळा कार्यशाळांमधील UDIS प्रमाणित विद्यार्थी संख्या. नंबर 3. कर्मचारी समायोजन व अतिरिक्त पदे. बंद पडलेल्या शाळा कार्यशाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची शाळानिहाय संख्या, जिल्हानिहाय व संवर्गनिहाय कर्मचारी समायोजनाची सद्यस्थिती, प्रत्यक्ष हजर झालेले कर्मचारी तसेच हजर करण्यास नकार दिलेल्या संस्थांची माहिती. नंबर 4. न्यायालयीन प्रकरणे व उच्च न्यायालयाचे आदेश. दिनांक 17 नोव्हेंबर 2025च्या आदेशान्वये अनोंदणीकृत करण्यात आलेल्या 316 संस्थांमधील अनुदानित संस्थांची संख्या, त्याविरुद्ध विविध उच्च न्यायालयात दाखल प्रकरणे, स्थगिती मिळालेली प्रकरणे तसेच रीट पिटिशन क्रमांक व अन्य 10 प्रकरणी माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार केलेली कार्यवाही. ही सर्व माहिती एक्सेल शीटमध्ये तयार करताना पोर्टल संदर्भात कामकाज करणाऱ्या यंत्रणेचा वापर करण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच यासाठी शासनाकडून एक विशेष गुगल लिंक देखील उपलब्ध करून देण्यात आली असून निर्धारित मुदतीत संपूर्ण डेटा शासनाकडे सादर करण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणेवर असणार आहे. मित्रांनो, व्हिडिओमधील शासन निर्णय किंवा परिपत्रक आपणास हवे असेल तर कृपया आमचे शासन निर्णय व परिपत्रक हे फेसबुक पेज सबस्क्राईब करा. त्यानंतर सबस्क्राईब केल्याचा स्क्रीनशॉट 7588152456 या क्रमांकावर व्हॉट्सअप करा. आपल्याला हवा असलेला शासन निर्णय किंवा परिपत्रक व्हॉट्सअपवर पाठवले जाईल. लक्षात ठेवा, शासन निर्णय व परिपत्रक मिळवण्यासाठी फेसबुक पेज सबस्क्राईब करणे आवश्यक आहे.